असं नाही, तुला काहीच माहित नाही. काही लोक फेमस होण्यासाठी जाणून बुजून करतात. सर पण झालंय तरी काय? गप्पा बसा तुम्ही. हो. हे ऑफिसर, काय आहे तुमची अध्यक्ष तक्रार? महोदय, हं? हरित संघाने रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटीच्या नारळाच्या रोपांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय. अरे ते नंतर बघू. मला माहिती मिळाली चल, की ठेव तू ना. तक्रार केलीस की आमच्या खत कारखान्यातून निघालेला कचरा मी तलावात सोडतो म्हणून, आणि सोबतच माझ्या बेकायदेशीर खदाणीबद्दल पण बोललास. तोडवू आणि तोडपल्लीमध्ये मी जे काय करतो तिकडे तू हेरगिरी करून काय मिळवतोस? हो असं आहे तर. मोठा आला निसर्ग रक्षक. अरे जेव्हा कुडनाडमध्ये पूर येतो ना तेव्हा ते पाणी चांगल्या प्रकारे बाहेर निघावं म्हणून आम्ही सँड मायनिंग करतो. कळतंय का तुला बिंडो कुठचा? तू हे जे करतोयस ते सगळं पब्लिसिटीसाठी करतोस, कळत नाही का मला? बघा तरी, अरे जर पूर आला तर ते गरीब लोक काय करतील? कोणाचं नुकसान होईल? अध्यक्ष महोदय, ती माझी फक्त पिटिशन नाहीये. तुम्ही नदीची लांबी रुंदी वाढवण्याच्या हेतूने किती लाख क्युबिक मीटर वाळू उपसली आहे तुम्हाला माहितीये? नदी काठची किती झाडं तोडली आहे तुम्हाला माहितीये? याचा काही हिशोब आहे? हे बघ, मी माझा हिशोब घेऊन ना अगदी वरपर्यंत जायला तयार. असं असेल तर माझं म्हणणं ऐका. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंतर्गत मी सगळे रेकॉर्ड काढून तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे. पूरग्रस्तांना वाचवायचं होतं तर स्पिल साफ का नाही केलं? आपल्याकडे एकूण 40 दारं आहेत, त्यापैकी किती चालू आहेत? परिस्थिती अशी आहे की धरणाचे दरवाजे गंजल्यामुळे समुद्राचं खारं पाणी शेतामध्ये येत आहे. या सगळ्या प्रश्नांचं काही उत्तर आहे तुमच्याकडे? समजतंय तुम्हाला? आज सकाळीच अध्यक्ष साहेबांना उत्तरं द्यावी लागली. हे बघ, तुला जे काही करायचं ते तू कर, पण जास्त दिवस तू त्या खुर्चीवर बसू शकणार नाही. अध्यक्ष महोदय, हेच सांगतोय, माझी हीच इच्छा आहे की मी माझं सरकारी काम सोडून फक्त उपोषणच करावं. हं. ह्या येड्याला तुम्ही सपोर्ट करताय ना, करा.